अभिजित, तू ज्या मागण्या ठेवलेल्या आहेस खास करून हम्म, त्या खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्या सहज पटणाऱ्या आहेत. आणि त्यातल्या हम्म, काही समस्या आहेत ना, ह्या समस्यांवर कोणीही चर्चा करत नाही. जसं की त्यातली एक, की सरन्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर हम्म, राज्यसभेवरती जर का ते खासदार म्हणून जात असतील, तर ते हम्म, तरी का जातात? जरी त्यांना पाठवलं जात असतील, मे बी बरोबर. तो राष्ट्रपती नियुक्त कोटा जरी असेल, तरी हम्म, त्यांनी का जावं? ते देशाचे हम्म, सरन्यायाधीश राहिलेले आहेत. आणि तू तीच मागणी केली आहे की असं होता बरोबर. कामा नये. किंवा हम्म, पक्षांतरबंदी कायदा असताना पक्ष हम्म, बदलवतायत आमदार, खासदार, आणि महाराष्ट्रानं सर्वात जास्त त्याचा भुर्दंड एकदम सहन बरोबर. केलेला आहे की इथं 2 मराठी माणसांचे पक्ष हे निकामी झालेले आहेत, त्याचे 4 हम्म, तुकडे झालेले आहेत. अशा ज्या मागण्या घेतल्या आहेत, तर मला एक मागणी जो तू केली आहे, अशा ज्या तुझ्या हम्म, 5 मागण्या आहेत, त्यामागे हम्म. नेमका विचार काय आहे? ते जाणून घ्यायचं आहे. तर मी एक ट्रेंड बघत आलेलो आहे. हं, जे काही निर्णय येत आहेत सुप्रीम कोर्टातून, ते एकंदरीत बघायला गेलं तर सरकारच्या बाजूने जास्त येतात. तर मला असा प्रश्न पडतो, याचं कारण काय असू शकतो? मग कारण बघायला गेल्यावर मग थोडं पॅटर्न पण बघावं लागेल, की होतं काय? हं, सुप्रीम कोर्टच्या जजांना, हायकोर्टच्या जजांना तुम्ही राज्यसभेत पाठवतात किंवा एखाद्या सरकारी कमिटीचा चेअरमन बनवून टाकतात. मग कुठलाही जज त्याच्या मनात हे नाही येणार का, यार मी पण थोडी साईड घेतली, तर मलाही एखादी चेअरमनची कमिटी, मलाही एखाद्या कमिटीचा चेअरमन बनवलं जाईल किंवा मलाही हं, राज्यसभेत पाठवलं जाईल. तर कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना मग. जर अशी साठगाठ कुठं दिसत असेल, तर होत असेल. आणि दुसरा माझा मुद्दा होता याचा, व्होट डिलिशनचा, इलेक्शन कमिशन. हं, आज भारतात इलेक्शन्स होत आहे सर. आता आपण हं, सगळे डेमोक्रेसी काय वाचले? डेमोक्रेसी, लोकशाही म्हणजे काय? जिथं लोक सरकार निवडतात. पण आजच्या तारखेला लोकशाही भारतात काय? जिथं सरकार निवड करतीये, की वोटर कोण असणार? हे आपण बंगालमध्ये पाहिलं. ममता बॅनर्जीच्या सीटवर 50,000 मतं डिलीट झाली. 15,000 हारल्या त्या. हं, एम-के स्टॅलिनच्या सीटवर 1,00,000 मतं डिलीट झाली. तो 50,000 हारले. अरविंद केजरीवालांच्या सीटवर 40,000 मतं डिलीट झाली. ते 4,000 मतांनी हारले. तर जिथं-जिथं वोटर डिलीट होत आहेत, तिथं-तिथं विपक्षच हारतोय. हं, विरोधी पक्षच हारतोय. हं, आणि त्याचा फायदा फक्त एकाच पार्टीला होतोय. तर मी अझ्युम जरी केलं मी असं, की नाही भारतीय जनता पार्टी असं काहीच करत नाहीये, किंवा मी असं अझ्युम जरी केलं, की इलेक्शन कमिशन खूपच फ्री अँड फेअर आहे. पण दरवेळेस वोट डिलीट झाल्यावर एकाच पक्षाला कसं काय फायदा होतोय? बाकी पक्षांना का त्याचा फायदा होत नाहीये? हं. आणि महाराष्ट्रात काय झालं सर आपल्या? 2024 मध्ये भाजपला लोकांनी 9 सीटांवर आणलं. प्रचंड राग होता महाराष्ट्रात. लोकसभेला. हां, लोकसभेला. 9 सीटांवर आलेली पार्टी, जिच्या विरुद्ध प्रचंड राग आपल्या राज्यात होता सर, त्याच पार्टीला 132 सीटा येतात 5 महिन्यानंतर. असं त्या 5 महिन्यांमध्ये काय झालं? राजनेताही तेच होते, नेतेही तेच होते, पक्षही तोच होता, वोट करणारी लोकं तीच होती. तर ह्या 5 महिन्यात असं काय घडलं, की त्यांना 132 सीटा आल्या, ज्या ते पीक मोदी वेव्हमध्ये नव्हत्या आल्या. एक काळ होता 2014-2019 चा. जेव्हा नरेंद्र मोदी विरुद्ध कोणी जरी लढलं असतं, तरी हरलंच असतं. हे मी तेव्हा प्रश्न असा उचलला, की यांना एवढ्या कसं काय सीटा आल्या? कारण की तेव्हा वातावरणच तसं होतं देशात. म्हणजे राहुल गांधींनी आरोप केला होता की या 5 महिन्याच्या काळात 2 महिन्यांचा जो मतदार यादी सुधारणेच्या हं, नावाखाली नोंदणी ड्राईव्ह चालला, हं, त्यामध्ये भरमसाठ लोकांनी आपली नावं नोंदवली आणि त्यातून हं, मग मतदार यादी फुगली. पण ती अशा हं, ठिकाणी फुगली की जिथे सत्ताधारी पक्ष जो आहे, 3 पक्षांची महायुती पक्ष हं, किंवा युती, त्यांना फायदा हं, झाला आणि काँग्रेसला जिथं लोकसभेला मतं मिळाली होती तिथं बरीचशी मतं हं. कटली. असा आरोप तर राहुल गांधींनी पण केलाय. आणि सर, तो आता फक्त आरोप नाही राहिलेला आहे. ते तसं होताना दिसतंय आपल्याला. तर लोकशाहीमध्ये असं चालेल का, की लोक सरकारने निवडणार, सरकार वोटर कोण आहेत ते निवडणार? असं झालं तर मग ही लोकशाही थोडी ना राहिली. इलेक्शनच बंद करून टाका ना. काय काय गरजेचं आहे मग? जर असंच तुम्हाला रिग करून खेळायचं असेल तर?